सरांच्या नात्याने बोलत आहे। सर्वप्रथम सरांना मी खूप धन्यवाद देईन की आजपर्यंत मी एवढी स्वच्छ घाटी कधीच पाहिली नव्हती। तर सरांसाठी सगळ्यांनी एक जोरदार टाळ्या वाजवा। इथून पुढे आपल्याला अजून ही घाटी स्वच्छ करायची आहे, अजून ही घाटी आपल्याला या घाटीमध्ये शिस्त आणायची। शिस्त कशी येईल? शिस्त आपल्या सगळ्यांमुळे येईल। जसं आता मॅडमनी सांगितलं की एका टीबीच्या पेशंटमुळे 10 आपण इथे टीबीचे रुग्ण तयार करत आहोत। आपल्याला इथे जास्तीत जास्त स्वच्छता ठेवायची आहे। विजय आर्मी बद्दल तुम्हाला सांगितलं तर मागच्या 8 वर्षापासून विजय आर्मी इथे वर्क करत आहे आणि आपण इथे निशुल्क जे म्हणजे नीडी पेशंट असतात त्यांना आपण इथे मेडिसिन्स आणि बाकी हेल्प आपण इथे प्रोव्हाइड करत आलेलो आहोत आणि आपल्याला आपली घाटी जास्तीत जास्त अजून स्वच्छ करायची आहे। यानंतर आम्ही इथे नेहमी चेकअप आमचे करत राहणार। जसे इथे जयेश सर आपले आहेत, जयेश सर सुद्धा इथे नेहमी इथे चेकअपसाठी येत राहणार की घाटी जास्तीत जास्त स्वच्छ आहे की नाही। इथलचे जेवढे पण कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा ही बाब लक्षात घ्यायची आहे की तुमच्यावर सुद्धा कोणी इथे लक्ष ठेवण्यासाठी आहे। इथे आम्ही नेहमी नियमित चेकअप करत राहणार की इथे कोण चुकतंय का, इथे कोण स्वच्छता घाण करतंय का, म्हणजे इथे कोणी कचरा टाकतंय का। या गोष्टी आम्ही इथून पुढे अजून जास्तीत जास्त स्ट्रिक्टली याच्यावरती ऍक्शन आम्ही घेणार आहे। जसं आम्ही जे आपले कलेक्टर आहे, जे आपले कमिशनर आहे त्यांची सुद्धा आमची चर्चा झालेली आहे। ते सुद्धा आम्हाला या कामासाठी सपोर्ट करत आहेत आणि सर तर आपल्यासोबत आहेत इथे। सो मला असं सांगायचं सगळ्यांना की जास्तीत जास्त स्वच्छता ठेवा, कारण की इथून पुढे आम्ही जास्त लक्ष देणार आहे यावरती। आमचा एनजीओ स्पेशली इथे लक्ष देणार आहे की कोण कुठे चुकतंय का, कोण कुठे कचरा टाकतंय का, आणि जर त्यांनी टाकलं आहे कचरा किंवा कोणी इथं चुकतंय म्हणजे मुद्दामून, तर यांच्यावरती दंडात्मक कारवाई इथे होणार आहे। इथे आम्ही एक नागरिक म्हणून, एक प्रामाणिक नागरिक म्हणून आम्ही इथे सगळ्यांवरती लक्ष ठेवणार आहे। सो यावर सगळ्यांनी लक्ष ठेवा, कर्मचारी असो की इथलचे नागरिक असो। धन्यवाद।